नमस्कार मंडळी, आज आपण कोजागिरी पौर्णिमेसाठी खास दुधाचा मसाला करणार आहोत। त्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले, जसे की बदाम, पिस्ता, काजू, 3 अक्रोड आणि काही खडे मसाले घेतले, ज्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, 4 हिरवी वेलची, जायफळाचा एक छोटा तुकडा आणि थोडं केसर। हे आपल्याला लो फ्लेमवर थोडं भाजून घ्यायचे, म्हणजे काय होतं ह्याचं जे मॉइश्चर आहे ना ते छान रिलीज होतं आणि हे छान ड्राय होतात आणि हा जो मसाला आहे ना तो अगदी छान 2 महिने टिकून राहतो। इथे मी गॅस बंद केला आणि सगळ्यात शेवटी केसर यामध्ये ॲड केले। आता आपल्याला हे व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण दूध गरम करून घेऊया। मी एका पातेल्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घातले आणि त्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅक्ट जे मिल्क असतं ना ते घेतले। हे याला व्यवस्थित उकळून घेऊया, तोपर्यंत आपला हा जो ड्रायफ्रूटचा जो मसाला आहे तो गार झाला आहे, त्याला छान ग्राइंड करून घेतलं आहे। आता आपलं जे दूध आहे ना त्यालाही बघा छान उकळी आली आहे। मी त्यामध्ये अगदी चिमूटभर एवढी हळद घातली आहे आणि 2 चमचे साखर घातली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा अजून घातलं तरीही चालेल। यामध्ये थोडे चारोळ्या घातल्यात आणि दुधाचा जो मसाला आहे ना तो 2 मोठे चमचे भरून यामध्ये घातलेला आहे। व्यवस्थित हे आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे। दुधाला दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही मिल्क पावडरचा यूज करू शकता, किंवा मी इथे काय केले 5-6 काजू अर्ध्या तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले ते मिक्सरला छान ग्राइंड करून ते यामध्ये ॲड केले। 3 ते 4 मिनिटं उकळल्यावर आपलं मस्त असं गरमागरम मसाले दूध तयार झाले। तुम्हीही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।